नमस्कार. आपणा सर्वांना ज्ञात आहे की चालू काळामध्ये पाऊस खूप झाल्यामुळं सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज खऱ्या अर्थानं नीरा नदी असेल, भीमा नदी असेल, या दोन्ही नद्यांना महापूर आलेला आहे आणि या महापुराचं पाणी अनेक गावांना छेदून भेदून, अनेक लोकांच्या घराचं नुकसान करून, अनेक लोकवस्तीचं नुकसान करून, अनेक लोकांचं नुकसान करून हे पाणी मानवाच्या विनाशास, त्याचप्रमाणे जनावरांनी पिकाशास विनाशक ठरत आहे. आज आपणासमोर अशाच एका विनाश झालेल्या एका विद्यार्थ्याची कविता आपणासमोर ऐकवणार आहे. त्या कवितेचं नाव आहे कणा. आणि हीच कणा कविता खऱ्या अर्थानं भरपूर फेमस झाली होती आणि तीच कणा कविता आज मी आपणासमोर सादर करतोय की ज्या मुलाचं संपूर्ण आयुष्य त्या गंगा नदीनं उद्ध्वस्त केलं होतं. आणि तोच व्यक्ती, तोच विद्यार्थी ज्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं गंगा नदीच्या पाण्यानं, तो आपल्या गुरुकडे जातो आणि गुरुकडे जाऊन तो म्हणतो, मला फक्त प्रेरणेची साथ द्या, मला तुमच्याकडून मदत नको आहे, फक्त प्रेरणेची साथ द्या. तर आपण कवितेच्या माध्यमातून ते ऐकण्याचा प्रयत्न करूयात. आपण कविता ऐकूया. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुण, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वासीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सराता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सरात सरा, एकटेपणा वाटला, सर मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी तुम्ही फक्त नुसते लढ म्हणा. म्हणजेच या कवितेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना, आपल्या गुरुला, आपल्या शिक्षकाला, मला तुमच्याकडून मदतीचा हात नको आहे, फक्त मला लढण्याची ताकद द्या, मी पुन्हा एकदा उभारी घेऊ शकतो, मी पुन्हा एकदा माझा संसार, माझा प्रपंच निर्माण करू शकतो, फक्त प्रेरणेची साथ द्या, माझ्या पाठीवरती शाबासकीचा हात द्या. ही विनंती तो विद्यार्थी आपल्या गुरुकडे करत आहे. खरोखरच ही कविता मला काहीतरी शिकवून जात आहे की मानवी जीवनात प्रत्येक मानवाला काहीतरी अडचणी असतात, पण मला अडचणीतून मार्ग काढण्याची जिद्द असेल, प्रेरणेची साथ असेल आणि महत्त्वपूर्ण गायडन्स आपल्या पाठीशी असेल, प्रेरणेची साथ असेल आणि पाठीवरती शाबासकीचा हात असेल, तर आपण प्रत्येक गोष्ट यशस्वी करू शकतो आणि आम्ही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. फक्त एक आहे, आपला आत्मविश्वास साधण्यासाठी आणि उत्तुंग यशासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं कोणतंही कार्य पॉझिटिव्ह हेतूनं आणि आत्मविश्वासानं करा. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपल्यासमोर येण्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या. धन्यवाद.